नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। SSC GD 2027 मॅथ्स गणिताचे 2026मध्ये जे काय प्रश्न विचारले होते ते आपण प्रश्न बघणार आहोत। त्यांचं विश्लेषण आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर चालू करूया आपल्या लेक्चरला। बघा, दोन्ही भाषेमध्ये प्रश्न ठेवलेले आहेत, मराठीमध्ये पण ठेवलेला आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत। ते प्रश्न तुम्ही बघा। आपण चालू करूया आपल्या लेक्चरला। प्रश्न क्रमांक पहिला बघा, जर a बरोबर 2x आणि b बरोबर 5x असेल तर b हा a च्या किती टक्के आहे असं म्हटलेलं आहे। कुणाच्या? ह्या बघा a च्या, कुणाच्या? a च्या किती टक्के? ज्याच्या म्हटलंय त्या a ची किंमत काय करायची? खाली घ्यायची। a ची किंमत किती आहे? 2x, ही छेदाला घेतली। कुणाचं विचारलंय? b चं, b ची किंमत किती आहे? 5x, टक्क्यामध्ये विचारले म्हणून गुणुले 100%। आता पुढं कसं सोडवायचं ते बघा। ह्या एक्सला ह्यो एक्स निघून गेला, ह्या 2नं ह्या 100ला भाग घालवायचा। बे के बे, बे पंचे 10 आणि हे 0, 5 गुणुले 50, 5 5 25 आणि ती 0, 250%। उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे। हा प्रश्न कसा सोडवला आहे तो बघा, सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा। त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया। हे सर्व SSC GD 2026चं प्रश्न आहेत आणि अशा प्रश्नांचं तुम्ही प्रॅक्टिस करा तर तुम्हाला 2027च्या SSC GDला फायदा होणार। दुसरा प्रश्न बघा काय म्हटले ते, a हा b पेक्षा 50% कमी आहे तर b हा a पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे असं म्हटलेलं आहे। बघा, हा प्रश्न सोडवायचा कसा? तर इथं मी कमी लिहितो आणि या बाजूला काय विचारलेलं आपल्याला? जास्त किती आहे, तर इथं मी जास्त असं लिहितो। आता किती टक्क्यांनी? तर 50%। 50%, 50% म्हणजे 1/2। कसं काढलं बघा, 50% टक्के जाते त्यावेळी छेदामध्ये 100 येते। 50 1 50, 50 2 100 म्हणजे 1/2। 50% म्हणजे 1/2 आलं। कमी, जर कमी म्हटलं तर वरती इथं वजा चिन्ह लिहायचं। आता आपल्याला इकडे जास्त, कितीनं जास्त आहे असं विचारलेलं आहे। बघा, हा इथं जो 1 आहे ना, आहे तसा इथं 1 ठेवायचा, 1 लिहायचा। जास्त म्हटलंय म्हणून इथं अधिक चिन्ह। आता खाली काय करायचं बघा, हे जे 2 आहे ना, 2 मधनं 1 काय करायचा? वजा करायचा, कारण इथं वजा 1 आहे। 2 मधनं 1 गेला की 1 उरते, टक्क्यामध्ये काढायचं, गुणुले 100%। 1 ला 1 कॅन्सल झाला, उरलं किती? 100%। ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर आहे। हा प्रश्न तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा सोडवू शकताय, जसं की कसं बघा, काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, तर लक्ष द्या। तर इथं आपल्याला म्हटलेलं आहे बघा, a हा b पेक्षा, कुणापेक्षा? b पेक्षा 50% कमी आहे। समजा आपण b काय बघा 100 मानला, मीनं b हा 100 मानला, तर त्याच्यापेक्षा a 50% कमी म्हणजे a किती येणार? 50 येणार। 50% कमी आहे तो, तर b हा a पेक्षा, कुणापेक्षा? ह्या a पेक्षा, ह्या a पेक्षा हा b, ह्यो जो b आहे ना, ह्यो b हा a पेक्षा किती टक्क्यांनी जास्त असं विचारलेलं आहे। ह्यो जो b आहे हा a पेक्षा कितीनं जादा आहे? तर 50नं जादा आहे। कुणापेक्षा? a पेक्षा, तो a खाली घ्यायचा, खाली 50 छेदाला घेतलं, गुणुले 100%। 50 ला 50 बघा कॅन्सल झालं, उरलं किती? 100%। ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर आहे। असा सुद्धा प्रश्न हा सोडवू शकतोय आपण। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा कसा सोडवायचा। जर a ची a टक्के 676 असेल तर a वर्गची किंमत काय आहे हे म्हटलेलं आहे। a ची a टक्के, a गुणुले बघा, हे ची म्हणजेच काय असते? गुणाकाराचं चिन्ह। ची असून दे, चे असून दे, चा असून दे, a टक्के हे बरोबर किती आहे? 676 एवढा आहे। आता बघा, ह्या टक्क्यामध्ये हे जे टक्के आहे आणि हे जो a आहे यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते, त्यामुळे a गुणुले a काय होणार? a वर्ग होणार। आणि हे टक्के ज्यावेळी जाते त्यावेळी छेदामध्ये 100 येते, बरोबर 676। आता आपल्याला a वर्गची किंमत काढायची आहे, हे 100 इकडे जाऊन गुणुले होणार, म्हणून a वर्गची किंमत काय येणार? 676 वरती या 2 शून्य ठेवणार आपण, तर ही a वर्गची किंमत आली। चांगलं झालं असतं की बघा a ची किंमत जर विचारली असती तर a ची किंमत काय येणार? हे वर्गमुळामध्ये जाणार, तर वर्गमुळामध्ये 67,600 किती येणार? 260।
जर एची किंमत एका शिफ्टला एची किंमतसुद्धा काढायला सांगितलेली आहे. ए वर्गची किंमत 67,700. जर एची किंमत विचारली असती तर 260 आलं असतं, वर्गमूळ काढलं असतं आपण. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा, 4 बघा. हा प्रश्न सोडवायचा कसा. 8 तास 20 मिनिटांचा कालावधी चुकून काय झालं, 8 तास 40 मिनिटं मानला गेला. टक्केवारीतील त्रुटी किती आहे असं विचारलेलं आहे. बघा, टक्केवारीतील आपल्याला चूक काढायची आहे, त्रुटी काढायची आहे. शेकडेवारी असून दे, गुणोत्तर असून दे, ह्याच्यामध्ये आपण 2 राशींची तुलना करतोय. किती? 2 राशींची. आणि 2 राशींची तुलना करत असताना त्यांचं युनिट आहे, एकक आहे, ते समान पाहिजे. इथं बघा 8 तास 20 मिनिटं दिले, ह्याला आपण मिनिटामध्ये करूया. हे 8 तास 20 मिनिटं दिले ना, ह्याला सगळ्यालाच मिनिटामध्ये करूया. तर 8 तास, तासाला 60 गुणल्यानंतर किती झालं ते मिनिटामध्ये होणार. तासाला 60 गुणलं मिनिटामध्ये झालं, अधिक ही वरची 20 मिनिटं म्हणजे किती झालं, 8 संग 48, 480 मिनिटं आणि ही 20 मिनिटं 500 मिनिटं, एकूण किती झालं 500 मिनिटं. त्यानंतर ह्या 8 तासाला इकडे बघा चुकून काय झाले, 8 तास 40 मिनिटं. ह्या 8 तासाला मिनिटामध्ये गुणण्यासाठी 60 गुणलं. ओके, कारण एका तासाचं 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 60 8 तासाला गुणल्यानंतर एवढं मिनिटं झालं, अधिक ही वरची काय बघा ही 40 मिनिटं. 8 गुणिले 60, 8 संग 48, 480 झालं आणि ही 40 म्हणजे 520 मिनिटं एकूण झाली. आता झालंय काय, तुम्ही 500 मिनिटं मानायला पाहिजे होतं, परंतु 520 मिनिटं मानलं. म्हणजेच 20 अधिक मानलं गेलं कशावरती, ह्या 500 वरती. गुणुले 100%, टक्क्यामध्ये काढायचं म्हणून गुणुले 100%. 100 एके 100, 100 पाचशे 500, 5 एके 5, 5 चोक 20. म्हणजे आलं किती, 4% त्रुटी झाली, 4%चा एरर आला. हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न समजला काय बघा तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. निम्नलिखित में से किंवा खालीपैकी कोणत्या वस्तूची छापील किंमत 5,000 रुपये असेल. खालीपैकी कशाची छापील किंमत 5,000 रुपये असेल. पहिला ऑप्शन दिला आहे विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत 4,800 रुपये, तथा सूट ही 10%ची, छूट म्हणजे सूट 10%ची दिलेली आहे. बघा काय झाले ते, कधी पण छापील किमतीवरती सूट देत्या. छापील किंमत किती आहे 5,000. ह्या 5,000 वरती कितीची सूट, 10%ची सूट. समजा छापील किंमत ही स्वतःच्या 100% आहे, छापील किंमत ही स्वतःच्या 100%, त्यातली 10%ची सूट म्हणजे वस्तू विकणार किती, छापील किमतीच्या 90%ला. 100%तनं 10% काढा, 90% राहतंय, वस्तू एवढ्याला विकणार. 0ला 0 निघून गेलं, 0ला 0 निघून गेलं, 9 5 45, 4,500. तर वस्तूची विक्री किंमत 4,500 आली पाहिजे होती, खरं इथं किती आल्या 4,800. चुकीचं आहे साफ. पुढचं बघूया. पुढचं काय बघा, काय केले, छापील किंमत किती 5,000, त्या 5,000 वरती किती बघा 20%ची सूट. म्हणजे समजा छापील किंमत स्वतःच्या 100%, त्यातली 20% सूट. 100%तलं 20% गेलं, 80% राहिलं, वस्तू एवढ्याला विकणार. वस्तू छापील किमतीच्या 80%ला. 0ला 0, 0ला 0 निघून गेलं, 8 5 40 आणि त्या 2 शून्य, तर किती आलं 4,000 ही विक्री किंमत. ऑप्शन क्रमांक बी मध्ये किती आहे, विक्री किंमत 4,000, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हेच त्याचं उत्तर आहे. पुढे सोडवायची काही याच्यामध्ये गरज नाही आहे. 6वा प्रश्न बघा. 30 वस्तूंची खरेदी किंमत 260 रुपये आहे, 40 वस्तूंची विक्री किंमत सुद्धा 260 रुपये आहे. म्हणजे 30 वस्तूंची खरेदी किंमत जेवढी आहे तेवढी 40 वस्तूंची विक्री किंमत पण आहे. नफा तोट्याची टक्केवारी किती आहे आणि ह्या व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती झाला आहे त्याची टक्केवारी काढायची आहे. 30 वस्तूंची खरेदी किंमत ही 40 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. हे समान आहे, हे मी समान घेतलं. 0ला 0 निघून गेलं. हे बघा मी काय करतोय, खरेदी किंमत आहे तिथं ठेवतो. खरेदी किंमत छेदामध्ये इकडे विक्री किंमत येणार, छेदामध्ये विक्री किंमत. ह्यो 4 बघा ह्या बाजूला आहे तसा ठेवतोय, ह्यो 3 इकडं काय बघा भागाकारात येणार. आता बघा इथं तुम्ही एक वस्तू 4 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि विकताय किती रुपयाला, 3 रुपयाला. 4 रुपयाला खरेदी आणि 3 रुपयाला विकताय, म्हणजे 1 रुपयाचा तोटा होतोय. आणि तोटा होऊन दे किंवा फायदा, ह्यो नेहमी खरेदी किमतीवरतीच होतोय. खाली खरेदी किंमत टक्क्यामध्ये काढायचं म्हणून 100%. 4 एके 4, 4 दुनी 8, उरलं किती 2, 4 5 20, म्हणजे 25%चा तोटा. 25 गुणुले 1 25, इथं वजा काय दर्शवतंय, तोटा झालाय. 25%चा तोटा. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढं प्रश्न बघा. 7वा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत 4,800 रुपये आहे,
तोटा 40% आहे, वस्तूची विक्री किंमत किती आहे? 4,800 रुपये काय बघा वस्तूची खरेदी किंमत आणि तिच्यावरती 40%चा तोटा झाला आणि वस्तू विकली गेली. 4,800 ही वस्तूची खरेदी किंमत. वस्तूची खरेदी किंमत ही स्वतःच्या 100% असते, तिच्या 100% असते. आता तोटा कितीचा झाला आहे? 40%चा. 100%तनं 40% काढा, 100%तनं 40% गेलं किती? 60%. म्हणजे वस्तू विकली 4,800च्या 60%ला. तर बघा ही वस्तूची विक्री किंमत येणार डायरेक्ट 0ला 0, 0ला 0 निघून गेलं. हे बघा 0, 8 संग 48, हाच्याला 4, साइन चूक 24, 24 आणि 4 28, 2,880. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला काय बघा आणि कसा सोडवायचा, जर आणि एका मेथडनं सोडवता येतोय. जसं की बघा इथं काय म्हटले, जसं की इथं काय म्हटले बघा 40 तोटा झाला आहे 40%चा. आता 40% म्हणजे किती? तर 40% म्हणजे 2/5 असते. तोटा झाला म्हणून इथं वजा चिन्ह. 5 रुपये काय बघा खरेदी केली, 5 रुपये ही वस्तूची खरेदी किंमत आहे. 5 युनिट ही गुणोत्तरामधली खरेदी किंमत. तर ह्याच्यामध्ये तोटा कितीचा झाला? 2चा. एवढ्याचा काय बघा तोटा झाला. तर मला सांगा वस्तू विकली किती? 5 रुपये वस्तूची खरेदी किंमत आहे आणि 2 रुपयाचा तोटा होतोय. तर वस्तू साहजिकच बघा 3 रुपयाला विकली असणार, म्हणून तर तोटा झाला. म्हणून तर काय बघा तोटा झाला, वस्तू 3 युनिटला विकल्यामुळं. आता बघा इथं म्हणते वस्तूची खरेदी किंमत 4,800, म्हणजे या 5 युनिटचीच किंमत किती आहे? 4,800. किती आहे? 4,800 आहे. 5 युनिटची किंमत किती आहे? 4,800. किती पट आहे? किती गुणिले? तर 5 9 45, उरलं 3, 5 6 30 आणि 0 960 गुणवले. तर हे विक्री किंमत, ह्याला पण काय बघा 960 न गुणा विक्री किंमत येईल ती किती? 2,880. करून बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा कसा सोडवायचा तो. एक व्यक्ती एक वस्तू 40% नफ्यानं विकते. खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही 50% कमी केल्या जातात. तर नवीन नफ्याची टक्केवारी किती असेल असं म्हटलेलं आहे. तर नवीन नफ्याची टक्केवारी सुद्धा 40%च असणार. कसं काय ते सांगतो बघा तुम्हाला. आता इथं काय म्हटले बघा, एक व्यक्ती एक वस्तू 40% नफ्यानं विकतोय. आता खरेदी किंमत लक्ष द्या, खरेदी किंमत आणि विक्री किंमत 50% कमी केल्या. दोन्ही सुद्धा समान बघा समान टक्क्यांनी कमी जर केल्या तर वरती जेवढा नफा होतोय तेवढाच खाली नफा होतोय. खरेदी किंमत आणि विक्री किंमत समान टक्क्यांनी, इथं सुद्धा 50% खरेदी किंमत कमी केल्या, विक्री किंमत सुद्धा 50% कमी केल्या. तर वरती जेवढा नफा होतोय तेवढाच खाली नफा होतोय. समजलं तुम्हाला? तर इथं समजलं असेल बघा. इथं 50% म्हटलंय, दुसऱ्या प्रश्नामध्ये इथं 40% म्हणतील. खरेदी किंमत आणि विक्री किंमत 40% कमी केले आणि वरती एवढा नफा झालाय, काहीतरी देतील तर खाली किती होईल? तेवढाच नफा होतोय. किंवा वरती एवढा तोटा झालाय तर खाली सुद्धा तेवढाच तोटा होतोय. खरं खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे समान टक्क्यांनी किती पण असू देत, खरं समान टक्क्यांनी कमी किंवा जास्त केल्या पाहिजेत. तर हा प्रश्न मी तुम्हाला सोडवून सुद्धा दाखवतोय. 40% नफ्यानं विकते. समजा वस्तू खरेदी केलेली आहे, वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये आहे. 100 रुपये वस्तूची खरेदी किंमत आहे. 40% नफ्यानं, ह्याच्यावरती 40% नफा घेतोय खरेदी किमतीवरती आणि विकतोय. म्हणजे कितीला विकणार? 140 रुपयाला वस्तू विकली गेली. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही सुद्धा 50% कमी केल्या. ह्या खरेदी किमतीला 50% कमी केली तर किती झाली? 50 झाली. ह्या विक्री किमतीला 50% कमी केली, तुम्ही म्हणशीला 110 झाली, असं नव्हं. बघा 140 हे जे आहे हे स्वतःमध्ये 100%, स्वतःमध्ये किती असते? 100%. आणि ह्याच्यातनं आपण 50% काय करणार आहे? कमी करणार आहे. ओके, तर किती होणार? 140 गुणुले 100% वजा 50%, 50%. 50% म्हणजे 50 म्हणजे 50 100. तर बघा 50 1 50, 50 2 100, बे 7 14, उरलं किती? 70. समजलं काय? ह्याचं येणार किती? 70. 140चं 50% 70 येते आणि ते 70 त्याच्यातनं कमी करा म्हणजे 70 झालं. एखाद्या गोष्टीमधनं म्हणजे एखाद्या संख्येमधनं कमी कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी लक्ष द्या बघा. 50 रुपये खरेदी किमती आणि विकल्या किती? 70 रुपयाला. तर इथं 20 रुपयाचा नफा झाला. कशावरती? या 50 वरती. तर 100 पैकी किती? 100%.
ही शून्य निघून गेली, 5 एके 5, 5 दुनी 10 आणि 20 गुणिले 2 40% काय झाला, नफा झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 9 बघा. हा प्रश्न व्यवस्थितरित्या जरा बघा. तर आपण प्रश्न हा बघूया. बघा, एक वस्तू 2000 रुपयाला विकून झालेला नफा तीच वस्तू 1200ला विकून झालेल्या तोट्याच्या 19 पट आहे. रुपये 2000च्या विक्री किमतीवर या वस्तूवरील नफ्याची टक्केवारी किती आहे असं म्हटलेलं आहे. प्रश्न बघा IMP आहे, चांगला प्रश्न आहे. बघा, एक वस्तू 2000 रुपयाला विकून, आता विकण्यासाठी ती वस्तू पहिल्यांदा खरेदी केली पाहिजे. समजा वस्तूची बघा इथं एक खरेदी किंमत आहे 2000ला विकून. बघा, ही खरेदी किमतीची वस्तू आपण जर काय बघा 2000ला विकली, ही 2000ला विकली तर इथं काहीतरी नफा होतोय, इथं काहीतरी होतोय नफा होतोय. तीच वस्तू 1200ला विकून, आता हीच वस्तू जर समजा आपण 1200ला विकली, किती 1200 रुपयाला विकली, तर विकून झालेल्या तोट्याच्या म्हणजे 1200ला विकल्यानंतर आपल्याला काय होतो, इथं तोटा होतोय. तोट्याच्या 19 पट आहे. बघा, 2000ला विकून झालेला जो काय नफा आहे तो नफा तीच वस्तू 1200ला विकून झालेल्या तोट्याच्या, समजा तोटा काय बघा 1 युनिट एवढा तोटा आहे. किती युनिट, 1 युनिट. त्या तोट्याच्या 19 पट म्हणजे तोट्याच्या 19 पट, तोटा किती आहे 1, 1चे 19 पट किती आलं 19, तो नफा किती आहे 19 पट एवढा नफा आहे. आता तर 2000ला जर विकली तर त्याच्यावरती शेकडा नफा किती होईल असं विचारलेलं आहे. बघा, या पद्धतीचा प्रश्न कसं सोडवायचं ते, ह्या 2000 आणि 1200चं काय बघा डिफरन्स घ्यायचा, फरक घ्यायचा. 2000मधनं 1200 गेलं किती आलं 800 आलं, आणि ह्या नफा आणि तोटा यांची बेरीज घ्यायची, किती आलं 20 युनिट. ह्या 20 युनिटचीच किंमत किती आहे 800, झिरोला झिरो निघून गेलं, 2 चोक 8, तर एका युनिटची किंमत किती आली, 1 भाग म्हणजे 40 आली. एका युनिटचीच किंमत 40 म्हणजे तोटा हे 1 भागाचाच आहे, म्हणजे तोटा किती झाला 40 युनिटचा. तर मला सांगा खरेदी किंमत किती असणार, हे विक्री किमतीमध्ये, ह्या विक्री किमतीमध्ये आपण तोटा मिसळा तर हे किती येणार 1240. 1240 ही खरेदी किंमत येणार. बघा की 1240 रुपयाला खरेदी केली असणार आणि 1200 रुपयाला विकली तर 40 रुपयाचा तोटा झाला. आता काय म्हटले 2000च्या विक्री किमतीवरती 1240 ही वस्तूची काय खरेदी किंमत, आपण जर समजा तिला 2000 रुपयाला विकली तर काय होते, नफ्याचा टक्केवारी काढा. कितीचा नफा होतोय, तर बघा 1240ची वस्तू 2000ला विकली, वरचं 60 आणि 700, तर किती झालं 760चा फायदा कशावरती, या 1240 वरती खरेदी किमतीवरती, गुणुले 100%, टक्क्यामध्ये काढायचं आहे. झिरोला झिरो निघून गेलं. बघा 4 एके 4 उरला किती 3, 4 9 36, 4 त्रिकम 12, 4 एके 4 म्हणजे काय करणार 19 गुणुले 100, 1900 भागाकारामध्ये 31% उत्तर येणार. आता 31नं भाग घालवायचा याला वरती, मी तर 30नं भाग घालवतो. बघा 30 सक्क किती 180, वरचा 1 गुणुले 6 किती झालं 6, म्हणजे 180 आणि 6 186 म्हणजे 31 सक्क 186, 31 सक्क 186 उरला किती 4 आणि 31 एक्के म्हणजे 61 पॉईंट समथिंग उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक C हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कसं सोडवलंय ते बघा. तर हा प्रश्न समजला पाहिजे, चांगला प्रश्न आहे, परत आणि जाऊन बघा तुम्ही. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न कसा सोडवला आहे 10वा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील फरक 520 रुपये आहे. तोट्याची टक्केवारी 20% आहे. तर वस्तूची खरेदी किंमत किती आहे. वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्यातला फरक, वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत म्हणजेच काय तोटा असतोय. तोटा 520 हे रुपयामध्ये दिला आहे आणि तोट्याची टक्केवारी आणि टक्क्यामध्ये किती दिला आहे 20%, म्हणजे 20%चीच किंमत किती दिलेली आहे 520 रुपये. 520 रुपये. आपल्याला विचारलं आहे काय वस्तूची खरेदी किंमत. वस्तूची खरेदी किंमत ही 100% असते, आपल्याला 100%ची किंमत काढायची आहे. तर बघा इथं 1% किंमत, 1% किंमत किती येणार तर 520 छेदामध्ये 20 ही 1%ची किंमत. बघा आपल्याला 100%ची किंमत काढायची, 1ला 100 न गुणलं की इथं 100 झालं, म्हणून ह्याला सुद्धा 100 न गुणा, ही झाली 100%ची किंमत. 20 एके 20, 20 5 100 आणि 520 गुणुले 5, 5 5 2500 आणि 20 गुणुले 5 100, 2500 आणि 100 किती झालं 2600. उत्तर येणार ऑप्शन क्रमांक A हे त्याचं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न कळाला, प्रश्न समजलेला असेल. पुढं बघा 12वा प्रश्न. एका वस्तूची छापील किंमत 4,000 रुपये आहे. 25% आणि 1% अशा 2 सलग सवलतीनंतर ती वस्तू 2,400 रुपयांना विकली तर एचं मूल्य काय विचारलेलं आहे. बघा वस्तूची छापील किंमत किती आहे 4,000 आहे आणि ह्या 4,000 वरती सूट देऊन वस्तू विकली जाते. ही छापील किंमत स्वतःच्या किती आहे 100% आहे आणि पहिल्या वेळी 25% सूट म्हणजे 100%मधनं 25% काढा तर वस्तू विकली कितीला असणार तर छापील किमतीच्या 75%ला. छापील किमतीच्या 75%ला विकली. त्यानंतर नंतरची सूट किती आहे 1% आहे. समजा वस्तूची काय बघा छापील किंमत किती आहे 100% आणि 100%मधनं 1% कमी 1% कमी सूट देतोय म्हणजे कमी करतोय. आता किती टक्के म्हणजे कमी हे माहीत नाही, तेच तर आपल्याला काढायचं आहे. त्या 100मधनं ए आपण काय करूया घालूया. इथं जसं 100%मधनं 25% घालवलेलं आणि 75% आलतं तसंच हे केलं. 100मधनं ए घालवलं आणि वस्तू विकली गेली तर कितीला विकली गेली 2,400ला वस्तू विकली गेली. तर बघा 25 एके 25, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 4 एके 4 इथं किती 1, 4 एके 4 म्हणजे 1000 आलं. डबल झिरो या झिरो गेली, ह्या शून्याला ही शून्य निघून गेली. आता बघा 3 एके 3, 3 8 24 आणि हे 0 80 आलं. ए तिकडं गेला, ए इकडे गेल्यानंतर अधिक झाला म्हणजे एची किंमत काय आली ए आणि हे 80 इकडं आला. 100मधनं 80 गेलं की 20 उरलं तर किती टक्के एची किंमत 20 आली. हे समजलं तुम्हाला एची किंमत किती आली 20. हा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा सुटतोय बघा कसा तो काय म्हटलंय ते बघा. आता हा प्रश्न आपण गुणोत्तरच्या मेथडनं सुद्धा सोडवू शकतोय. एका वस्तूची छापील किंमत 4,000 रुपये आहे. 25% पहिल्यांदा सूट दिली 25%. 25% म्हणजे किती 1/4 म्हणजे 4 रुपये वस्तूची छापील किंमत त्याच्यावरती 1ची सूट म्हणजे कमी करायचं. छापील किमतीला 1ला कमी करा. 4 रुपये छापील किमतीची वस्तूची छापील किंमत किती आहे 4 रुपये आणि 1ची सूट दिली म्हणजे वस्तू विकली किती रुपयाला तर 3 युनिटला वस्तू विकली झालं. त्यानंतर 1%ची सूट. आता 1%ची सूट ही आपल्याला माहीतच नाही तर त्याच्यामधून छापील किंमत आणि विकणार किती हे आपल्याला माहीत नाही म्हणून मी इथं 2 बॉक्स घेतलेत. अशा 2 सलग सवलती दिल्या आणि वस्तू विकली कितीला 2,400 रुपयाला. वस्तूची छापील किंमत किती आहे 4,000 रुपये. वस्तू विकली कितीला 2,400 रुपयाला. बरोबर. या 2 शून्य या 2 शून्य निघून गेल्या. 85 किंवा 8×5 = 40 आणि 8 त्रिक 24 आलं. आता बघा आपल्याला हे काढायचं हे कसं काढणार बघा. हे कसं काढणार तर ह्यो 5 आहे तसा ठेवायचा आणि इकडं ह्यो 3 काय बघा आहे तसा ठेवायचा. कळालं. आता हे त्रिकोस गुणाकार करायचा. 5चा 3 संघ 5 गुणुले 3 आणि ह्या 3चा 4 संघ हे 3 गुणुले 4 करायचं. 3ला 3 निघून गेलं. आलं किती 5×4 आलं किती 5×4 म्हणजे 5 रुपये छापील किमतीची वस्तू विकतोय किती रुपयाला 4 रुपयाला. 5 रुपये छापील किमतीची वस्तू 4ला विकतोय म्हणजे 1 रुपयाची सूट देतोय कशावरती 5 वरती गुणुले 100%. 5 एके 5, 5 दुनी 10 किती झालं 20%. म्हणजे किती किंमत आली याची 20%. आणि सुद्धा सोडवता येते वेगळ्या पद्धतीनं. खरं या 2 पद्धती तुम्हाला समजलेल्या असतील. 12वा प्रश्न तोच आहे रिपीट आहे 12वा प्रश्न इथं ठीक आहे. 13वा प्रश्न बघा. तर 13वा प्रश्न आपण बघूया. काय म्हटलंय एक वस्तू 40% नफ्यानं विकली जाते. 40% नफा घेऊन विकली जाते. दिलेली सूट छापील किमतीच्या 514 इतकीच आहे तर वस्तूची खरेदी किंमत तिच्या छापील किमतीपेक्षा किती टक्क्यानं कमी आहे असं म्हटलेलं आहे. बघा हा प्रश्न सोडवायचा कसा तर याच्यामध्ये 3 गोष्टींचं काय करायचं गुणोत्तर मराठीत लिहितो. तर काय छापील किंमत वस्तूची विक्री किंमत आणि वस्तूची खरेदी किंमत यांचं गुणोत्तर घ्यायचं. काय म्हणले 40% नफ्यानं म्हणजे वस्तूची खरेदी किंमत जर काय बघा किती असेल 100 असेल तर वस्तू कितीनं नफ्यानं विकली 40% म्हणजे विकली किती रुपयाला 140 रुपयाला. झिरोला झिरो निघून गेलं. 2×5 = 10, 2×7 = 14 म्हणजे नवीन गुणोत्तर किती बघा. हे गुणोत्तर किती आलं 7×5 5 रुपयाला खरेदी 7 रुपयाला विक्री. दिलेली सूट छापील किमतीच्या 514 एवढी आहे.
म्हणजे बघा छापील किंमत किती आहे 14 आहे आणि सूट किती आहे 5 आहे. दिलेली सूट छापील किमतीच्या, छापील किंमत 14 ही 14 छापील किंमत आणि त्याच्यावरती 5 रुपयाची सूट देतोय. तर वस्तू विकतोय कितीला 14 रुपये छापील किमतीवरती. तर बघा 5 रुपयाची सूट, वस्तू विकणार काय बघा 9ला, विकणार का नाही 9ला. आता हे फक्त आपल्याला ह्यांचं गुणोत्तर करायचं आहे. तर इथं काय बघा विक्री किंमत 7 आहे आणि इथं विक्री किंमत 9 आहे. कसं चालणार, ह्याला समान करून घ्यायला पाहिजे. तर ह्याला काय बघा ह्याला आपण 7 न गुण्या सगळ्या गुणोत्तराला आणि वरच्या गुणोत्तराला 9 न गुण्या झालं. म्हणजे किती बघा 14 7 98, त्यानंतर 9 7 काय बघा 63. इथं पण 9 7 63, इथं 7 9 63च आणि काय बघा 9 5 या 9 न 5ला गुणल्यानंतर आलं किती 45. छापील काय म्हटले वस्तूची खरेदी किंमत, कोण वस्तूची ही खरेदी किंमत, ही खरेदी किंमत ह्या छापील किमतीपेक्षा, कुणापेक्षा छापील किमतीपेक्षा, छापील किमतीपेक्षा वस्तूची खरेदी किंमत किती टक्क्यानं कमी आहे, किती टक्क्यानं कमी. तर 98तनं 45 गेलं किती उरतंय 98 वजा 45. तर 8तनं 5 गेलं 3 उरलं, 9तनं 4 गेलं 5 उरलं, 53 कमी आहे. कुणापेक्षा छापील किमतीपेक्षा. म्हणून छापील किंमत व खाली घेतली गुणुले 100%. हे आपल्याला सोडवायचं होतं. एवढं कसं सोडवायचं ते बघा. तर काय बघा 53 गुणुले 100 5300 भागाकारामध्ये 98. याला आपण सरळ सरळ 100सुद्धा बघा घेतलं तर 100 5 येणार इथं. त्यानंतर काय बघा ते 2 कमी आहे म्हणजे 10, तर 40 झालं. त्यानंतर 98 चोक 100 चोक घेतलं तरी पण 4 जाते म्हणून 98 चोक येणार. तर 54 पॉईंट समथिंग येणार. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतर पुढं प्रश्न बघा, हा भाग गेला पाहिजे. त्यानंतर पुढं 14वा प्रश्न, जर x अधिक 3 हे गुणोत्तरामध्ये 40 आणि प्रमाण 12 गुणोत्तरामध्ये 20, तर इथं एक्सची किंमत विचारलेली आहे. तर इथं काय दिलेलं आहे x अधिक 3 गुणोत्तरामध्ये 40, x अधिक 3 गुणोत्तर 40 दिलेला आहे आणि इथं 12 गुणोत्तर किती दिलेलं आहे 20. हे दोन्ही प्रमाणामध्ये आहेत म्हणजे समान आहेत. तर एक्सची किंमत काढायची. बघा हे प्रश्न सोडवायचा कसा, 20 गुणुले 2, 20 गुणुले 2 किती आलं 40. कसं सोडवतोय बघा 20 गुणुले 2, 20ची दुप्पट किती आहे 40. तर या 12ची दुप्पटसुद्धा किती असणार, तर 12ची दुप्पट ह्याची किंमत किती असणार 24 असणार. तर इथं एक्सची किंमत किती टाकायचं 21, 21 अधिक 3 24 झालं म्हणजे एक्सची किंमत किती असणार 21. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न, 8 10 16च्या चौथ्या प्रमाणात काय आहे किंवा चौथा समानुपाती काय आहे. तर याचं चौथं प्रमाण काय आहे असा प्रश्न आहे. 8 10 16 आणि चौथं प्रमाण समजा आपण x मानलं आणि हे प्रमाणामध्ये आहेत चौथा समानुपाती. त्याचा चौथा समानुपाती म्हणजे एक्सची किंमत काढायची आहेत आणि ही सगळी कशी आहेत प्रमाणामध्ये. प्रमाणामध्ये आहेत म्हणजे काय, ह्या दोघांचं जे काय गुणोत्तर आहे तेवढंच ह्या दोघांचं गुणोत्तर असते. म्हणजे 8 आणि 10चं जेवढं गुणोत्तर आहे समान गुणोत्तर 16 आणि कुणाचं असते एक्सचं असते, हे त्यांचं म्हणणं असते. आणि चौथं प्रमाण किंवा चौथा समानुपाती म्हणजे कळाला एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. 8ची दुप्पट बघा 8ची दुप्पट ही 16 आहे इथं, तर 10ची पण इथं दुप्पट असणार. 10ची दुप्पट किती 20, तर त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे असणार. ऑप्शन क्रमांक 16वा बघा, 12 20 28 आणि 44 या प्रत्येकामध्ये कोणती संख्या मिळवावी जेणेकरून मिळणाऱ्या संख्या प्रमाणात असतील असं म्हटलेलं आहे. जेणेकरून मिळणाऱ्या संख्या प्रमाणात असतील. आता या ऑप्शन प्रमाणे सोडवतात, परत आणि कसं तिरकस गुणाकार करून सोडवतात. तर मी तुम्हाला सांगतो बघा काय करायचं ते लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे ते पूर्णपणे बघा. ह्यो 12 आणि 20 यांचं गुणोत्तर घ्यायचं, 12 आणि 20 यांचं गुणोत्तर बरोबर. आता काय करायचं ते बघा, लक्ष द्या व्यवस्थितरित्या. तर ह्यो 12 आणि 28 ह्यांच्यामधला फरक किती आहे, 28मधनं 12 गेल्यानंतर 16 उरते. त्यानंतर ह्या 20 आणि 44मध्ये फरक किती आहे, 44मधनं 20 गेल्यानंतर 24 उरते. आलं, हे पहिल्यांदा करून घ्यायचं. आता त्यानंतर ह्या दोघांच्यामधला फरक काढायचा किती 8च आहे आणि ह्या दोघांच्यामधला फरक किती आहे 8 आहे. फरक जर समान असेल तर डायरेक्ट सुटते. फरक जर समान नसेल तर समान करून घ्यायचा. तर इथं बघा ती काय बघा 12 होती आणि काय बघा किती झाली 16, म्हणजे किती प्रत्येकामध्ये 4 मिसळल्यानंतर ते समानुपाती होते. बघा ह्या 20मध्ये काय बघा ह्याच्यामध्ये पण बघा 4 मिसळल्यानंतर ते
समानुपाती होते. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये किती मिसळलं पाहिजे? 4 मिसळलं पाहिजे. प्रत्येक संख्येमध्ये 4 मिसळल्यानंतर त्या संख्या प्रमाणामधील होतील. हे अशा पद्धतीनं काढायचं असते. खरं मी तुम्हाला सांगितलं आहे ह्यांचा जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो समान असला पाहिजे तर हा प्रश्न सुटतोय. आणि फरक नसला, समान नसला तर समान करून घ्यायचा आणि सोडवायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. ए आणि बी या दोन संख्यांचं गुणोत्तर 5:3 आहे. जर दोन्ही संख्यामध्ये 5 वाढ केली तर ए आणि बीचे गुणोत्तर 3:2 होतंय. तर ए आणि बीच्या मूळ मूल्यांची बेरीज किती आहे? तर ए आणि बीची काय बघा बेरीज किती आहे असं विचारलेले आहे, त्यांच्या मूळ किमतीची. हा प्रश्न असा आहे. प्रश्न सोडवायचा कसा बघा. तर ए आणि बी अशा दोन संख्या आहेत, त्यांचं गुणोत्तर किती आहे? 5:3 मी लिहून घेतलं. त्या दोन्ही संख्यामध्ये 5 वाढ केली तर ए आणि बीचं गुणोत्तर किती होतं? इथं लक्ष घ्या, 3:2. त्यांचं गुणोत्तर किती होतंय? 3:2. दोन्ही संख्येमध्ये कितीनं वाढ केल्यानंतर इथं सुद्धा 5 आणि इथं सुद्धा काय बघा 5. आता बघा काय करायचं अशामध्ये. तर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्याचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांचा फरक घ्यायचा. 5 दुनी 10 आणि 3 त्रिक 9. 10तनं 9 गेल्यानंतर 1 युनिट. म्हणजे 1 युनिट बरोबर किती आहे ते सांगतो बघा. ह्यांचा फरक किती आला? 1 युनिट. आणि त्यानंतर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि त्यांचा फरक करायचा. 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. 15तनं 10 गेलं किती उरलं? 5. म्हणजे एका युनिटची किंमत किती? 5 आहे. तर मला सांगा 5ची किंमत किती असणार? 5 गुणुले 5 25 आली. 3ची किंमत किती? 3 गुणुले 5 15 आली. आणि 25 आणि 15 किती? तर 40. ऑप्शन क्रमांक हे डी आहे बघा, तेच आहे. ऑप्शन क्रमांक डी हे 40च आहे. ठीक आहे, समजलं हे डी. 25 आणि 15 40 आलं, झालं. असा प्रश्न काय बघा सोडवायचा. पुढला प्रश्न काय बघा 18वा प्रश्न त्याच पद्धतीनं आहे. ए आणि बी दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे? 7:5 आहे. इथं मी ए आणि ह्या बी ह्या दोन संख्या लिहिल्या, त्यांचं गुणोत्तर किती? 7:5 इथं लिहून घेतलं. जर दोन्ही संख्येमध्ये 3 वाढ केली तर ए आणि बीचं गुणोत्तर किती होतंय? 4:3. नवीन गुणोत्तर किती होतंय? 4:3. कितीनं वाढ केली? इथं पण 3 केली आणि इथं सुद्धा 3 केली. काय करायचं? ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार. 7 त्रिक 21 आणि 5 चोक 20. 21मधनं 20 गेलं की किती उरतंय? 1 युनिट. दोघं त्रिकच गुणाकार आणि त्यांचं मग अंतर घ्यायचं. त्यानंतर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आणि त्यांचा फरक. 4 त्रिकम 12 आणि 9. 12तनं 9 गेलं की उरतंय किती? तर 3. एक युनिट म्हणजेच 3 आहे. आपल्याला विचारलं ए आणि बीच्या मूळ मूल्यांची बेरीज. इथं ए किती आहे? 7 आहे आणि बी किती आहे? 5 आहे. 7 आणि 5 किती? 12. तर एका युनिटची किंमत किती असेल? 3 असेल. तर 12 युनिटची किंमत 12 गुणुले 3. 12 के 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चला आता 19वा प्रश्न. इथं जरा तुम्हाला कन्सेप्ट माहीत असावा लागतोय आणि त्या पद्धतीनुसार हा प्रश्न सुटणार. असा नाही की बघा हा प्रश्न तुम्हाला लगेच सुटेल. अशा पद्धतीच्या प्रश्नाचा सराव केला असला तर हा प्रश्न तुम्हाला सुटणार. आणि बघा आतापर्यंत आपण जे 18 प्रश्न बघितलेले आहेत, तुम्हाला जर चांगले वाटत असतील तर तुम्ही एक लाईक खरोखर करा. त्याच पद्धतीनं कमेंटसुद्धा करा, काय बाबा कशा पद्धतीनं हे लेक्चर वाटतंय काय ते. आणि आत्मबल फाउंडेशन या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि 2027ची जोरदार तयारी सुरू ठेवा की 2027ला आपण सिलेक्ट हे झालंच पाहिजे, अशा पद्धतीनं तिची तयारी चालू ठेवा. तर 19वा प्रश्न कसा सोडवायचा तो बघा. काय म्हटले बघा, पी वजा क्यू एका कंसामध्ये दिले आणि ह्याचं गुणोत्तर क्यू वजा आर आणि गुणोत्तर आर वजा एस हे गुणोत्तरामध्ये दिलेले आहेत. 3 गुणोत्तर 4 गुणोत्तर 7 दिलेला आहे. इथं जरा लक्ष द्या बघा, या 3 आणि 4ची बेरीजच किती आहे बघा. 3 आणि 4ची बेरीज 7 येते का नाही. म्हणजे इथं काय केलं आहे, ह्या पहिल्या 2 गुणोत्तरांची बेरीज हे तिसरं गुणोत्तर येतं आहे. इथं तेच करायचं. पी वजा क्यू हे पहिलं गुणोत्तर अधिक क्यू वजा आर हे दुसरं गुणोत्तर बरोबर काय येतं आहे? तिसरं गुणोत्तर आर वजा एस येतं आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे? पी अधिक यस गुणोत्तर आर काढायचं आहे. इथं बघा ह्या क्यूला हे क्यू निघून गेलं, उरलं किती? पी वजा आर बरोबर आर वजा यस. मी काय करतो हे काय करतो? यस इकडे घेतोय म्हणजे यस इकडं अधिकमध्ये येणार. पी अधिक यस बरोबर ह्यो आर इकडे गेल्यानंतर 2 आर होणार. ह्यो काय करतोय बघा, मी 2 आहे तिथं ठेवतोय आणि आर इकडे छेदाला नेतोय. पी अधिक यस छेदामध्ये आर बरोबर 2 आणि इथं काय नाही म्हणजे खाली छेदाला 1. हेच तर विचारलं आहे का नाही बघा की, हेच तर विचारलेलं आहे.
पी अधिक यस कंसामध्ये हे वरती आहे आणि आर इथं काय बघा त्याला गुणोत्तरात आहे. हेच तर विचारलं आहे. ते किती येणार 2 गुणोत्तर 1. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. जर प्रश्न बघा मी तेच सांगितलं तुम्हाला, अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव असता तर हा प्रश्न सुटला असता. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. 20वा प्रश्न बघा कसा आहे तो. काय म्हटले, आरचा 5 दिवसांचा सरासरी खर्च 120 रुपये दिला आहे. सरासरी खर्च 5 दिवसांचा, ह्याचा अर्थ प्रत्येक दिवशी तो 120 रुपये खर्च करतोय. तर बघा अशा 5 दिवस खर्च करतोय, 5 दिवस प्रत्येक दिवशी 120 खर्च करतोय. तर अशा 5 दिवसामध्ये किती खर्च करणार, 120 गुणिले 5, तर 600 रुपये त्यानं काय केलं, खर्च केलं. आता पहिल्या 4 दिवसांचा खर्च दिलेला आहे बघा. पहिल्या 4 दिवसांचा खर्च, पहिल्या दिवशी 50 रुपये खर्च करतोय, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी काय बघा 105 रुपये खर्च करतोय, करून दे. तिसऱ्या दिवशी किती करतोय, तर 95 रुपये करतोय, करून दे. ओके, 95 करतोय. त्यानंतर चौथ्या दिवशी किती करतोय, 160 रुपये करतोय. तर 5व्या दिवशी खर्च काढायला सांगितलेला आहे. तर बघा काय आहे, ह्या सगळ्यांची बेरीज 5व्या दिवशी 100 रुपये करतोय समजा. ह्या सगळ्यांची जी काय बघा बेरीज आहे, या सगळ्यांची ती काय बघा 600 रुपये आलेली पाहिजे. आपण ह्यांची बेरीज करूया. इथं जर मी ना काय बघा ह्याला 5 दिलं तर 100 झालं. 100 आणि 100 200, 250. त्यानंतर हे 100 350, 400 410. तर 410 मध्ये असं काय मिसळलं पाहिजे की त्यांची बेरीज ही 600 येणार. 600 येणार त्यांची बेरीज. काय मिसळूया, तर 410 वरचं ते 90 आणि 100 190 मिसळलं तर एक्सची किंमत किती, 190. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21वा बघा कसा सोडवायचा तो. यस एकटा कामाचा 3/4 भाग बघा 3/4 भाग 18 दिवसात पूर्ण करतोय. 3/4 भाग किती दिवसात, 18 दिवसात. याचा अर्थ काय असतोय, तो 3 भाग काय बघा 18 दिवसात. किती गुणवले, 3 × 18. तर 4 भाग पूर्ण काम किती 4 भागाचं आहे ते किती दिवसात, 4ला पण 6 गुणा 4 सक्क 24 दिवसात तो पूर्ण करणार. पूर्ण काम किती दिवसात, 24 दिवसात पूर्ण करतोय. कळालं काय बघा, कळालं इथं. तर समजलं असेल तुम्हाला. परत आणि सांगतोय बघा, यस एकट्या कामाचा 3 भाग 18 दिवसात म्हणजे किती गुणवले, 6 गुणवले. तर 4 भाग किती दिवसात, 4 गुणवले पण 6 करा, 24 दिवसात पूर्ण करणार. एक पूर्ण काम किती दिवसात, 24 दिवसात तो पूर्ण करतोय. कोण, यस. यस पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतोय, 24 दिवसामध्ये पूर्ण करतोय. आर हा यस पेक्षा 3 पट अधिक कार्यक्षम आहे. आर हा यस पेक्षा, कार्यक्षम म्हणजे त्यांची इफिशियन्सी दिल्या, कार्यक्षमता दिल्या. आर हा यस पेक्षा बघा, यसची समजा जर कार्यक्षमता मी 1 मानली, यस पेक्षा म्हटले यसची कार्यक्षमता मी जर 1 मानली तर आरची किती असणार आहे, आरची किती असणार आहे, 3 असणार आहे. 3 पट 1 लाख आहे बघा, 1च्या 3 पट कोण आहे, आर हा कार्यक्षम आहे असं दिलेलं आहे. आर एकटा संपूर्ण कामाचा किती दिवसात पूर्ण करेल, आर एकटा संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. तर काय बघा, हा त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर आलेलं आहे. हे त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर आलेलं आहे. त्यांच्या टाईमचं गुणोत्तर असते, वेळेचं गुणोत्तर हे त्याच्या उलटं असते. वेळेचं गुणोत्तर किती असणार, 1:3 असणार. हे त्यांच्या वेळेचं गुणोत्तर. इथं दिलं आहे बघा, पूर्ण काम यस 24 दिवसात म्हणजे 3 युनिटचीच किंमत 24 आहे. ही 8 पट झाली. तर एकाची पण 8 पट करा. तर 8 दिवसात काय करणार, ते पूर्ण काम पूर्ण करणार. ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 22वा प्रश्न बघा कशा पद्धतीनं सोडवायचा तो. ए आणि बी यांनी एका कामासाठी कामावर ठेवलं आहे. एनं 5 दिवस आणि बीनं 6 दिवस काम केलं. हेनं 5 दिवस काम केलं, हेनं 6 दिवस काम केलं. ए आणि बी यांनी केलेले दैनंदिन काम अनुक्रमे 3 युनिट आणि 2 युनिट आहे. म्हणजे एका दिवसामध्ये 3 युनिट करतोय. ए एका दिवसामध्ये 3 युनिट एवढं काम करतोय. असं किती दिवस काम करतोय, इथं दिलंय बघा, असं 5 दिवस काम करतोय. तर किती काम पूर्ण केलं येणं, तर 15 युनिट एवढं काम पूर्ण केलं, 15 भाग एवढं काम पूर्ण केलं. बी बघा प्रत्येक दिवशी 2 युनिट एवढं काम करतोय. बी प्रत्येक दिवशी काय बघा 2 युनिट करतोय. असं किती दिवस काम करतोय, 6 दिवस. तर त्यानं 12 युनिट एवढं काम केलेलं आहे कुणी बीनं. समजलं. आता ए आणि बी यांच्या वाट्यामधील फरक 600 रुपये दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय पण विचारून द्या. तर एचा वाटा किती आहे असं म्हटलेलं आहे. काळ आणि कामामध्ये जेवढं तुम्ही काम करशिला तेवढं तुम्हाला पैसा मिळतोय. म्हणजे ह्यानं 15 युनिट एवढं काम केलं तर ह्याला पैसा जादा मिळणार, ह्याला पैसा कमी मिळणार. जेवढं काम तेवढा पैसा, जेवढं काम तेवढा पैसा. म्हणजे कामाचं जे काय गुणोत्तर आहे
तेच काय बघा तुमच्या पैशाचं गुणोत्तर असतं. जेवढं तुम्ही काम करणार तेवढाच तुम्हाला काय बघा वेजेस पैसा मिळणार. म्हणजे बघा ए आणि बीचं काय बघा काम काय 15 गुणोत्तर किती बघा 12. हे एचं काम ह्या गुणोत्तरामध्ये आणि बीचं काम ह्या गुणोत्तरामध्ये आहे. हे कामाचा ह्यो काय झाला त्यांचा कामाचा, आणि जेवढं काम करणार तेवढंच रुपये मिळणार. म्हणजे त्यांच्या रुपयांचं गुणोत्तर सुद्धा काय बघा तेवढंच असणार. जेवढं कामाचं गुणोत्तर असणार तेवढंच त्यांच्या रुपयांचं गुणोत्तर असणार, हेच असणार. तर बघा आता हे किती झालं, ह्याला भाग जातोय 3 5 15, 3 चोक किती झालं 12, 3 भाग गेला ह्याच्यामध्ये. तर बघा आता काय म्हणते ए आणि बीच्या वाट्यामधील फरक. एचा वाटा किती आहे 5 युनिट, बीचा वाटा किती 4 युनिट, ह्यांच्यातला फरक किती आहे 1 युनिट. ह्या एका युनिटचीच किंमत किती दिल्या तिने 600 दिल्या. एका युनिटचीच किंमत दिल्या 600. विचारले काय एचा वाटा, तर 5 युनिटची किंमत गुणुले 600 करा, तर 6 पंचा 30, 3000 काय बघा उत्तर ऑप्शन क्रमांक बी. जर तुम्हाला काय बघा ह्याचा बीचा वाटा काढायचा असला तर ह्याला सुद्धा 600 गुणला असतं, 2400 रुपये आला असतं. ठीक आहे, खरं ते विचारलंच नाही. 23वा प्रश्न काय म्हटलं, एक कार 36 किलोमीटर अंतर 60 मिनिटात कापते. आता 36 किलोमीटर अंतर 60 मिनटं, 60 मिनटं म्हणजेच 1 तास, 60 मिनटं म्हणजेच 1 तास. तर एका तास बघा 36 किलोमीटर ही एका तासात कापते. याचा अर्थ कारचा वेग किती आहे, वेग किती आहे, तर 36च तिचा वेग आहे. कारचं स्पीड किती आहे, कारचं स्पीड 36 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. आता त्याचं 20 किलोमीटर प्रति तासानं कमी केलं जर वेग कमी करा 20नं, तर किती येणार, नवीन वेग 16 येणार. 16 किलोमीटर प्रति हवर एवढा वेग होणार. तेच अंतर कापायला 36 किलोमीटर एवढा अंतर 16 किलोमीटर प्रति हवरनं कापायचं आहे. बघा हे 36 किलोमीटर एवढा अंतर 16 किलोमीटर प्रति हवर एवढ्या स्पीडनं कापायचं आहे. जे पण उत्तर येणार ते तासामध्ये येणार. खरं त्यांनी उत्तर विचारलेलं आहे मिनटामध्ये काय असेल, मिनटामध्ये काय असेल म्हणून गुणुले काय करा, ह्याला 60 करा, मिनटामध्ये डायरेक्ट येईल. झालं. तर आता सोडवा. 4नं भाग जातोय, 4 चौक 16, 4 9 36, 4 1 4 उरला किती 2, 4 5 20 आणि 15 9 किती झालं 135. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कुठं गेलं पुढचा प्रश्न. 24वा प्रश्न बघा, एक कार ताशी 15 किलोमीटर वेगानं 540 किलोमीटर आणि 225 किलोमीटर हे अंतर पार करते. म्हणजे 540 किलोमीटर आणि 225 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागलेल्या वेळातील फरक तासामध्ये काढा. आता बघा 540 किलोमीटर एवढं अंतर कितीच्या स्पीडनं 15 किलोमीटर प्रति तास एवढ्या स्पीडनं जाते. तर किती वेळ लागेल, एवढा 540 भागिले 15 ते अंतर कापण्यासाठी. आणि 225 एवढं अंतर कापण्यासाठी किती वेळ लागणार, तर 225 भागिले कारचं काय बघा स्पीड तेवढंच आहे. हे वेळेतील फरक म्हणजे हे काढायचं आहे एवढंच. तर काय करणार 540 बघा ह्याच्यामध्ये छेद यांचा समान आहे, तर वरती अंशांची वजाबाकी सरळ सरळ करा. 10तनं 5 गेलं 5, 10तनं 5 गेलं 5 उरलं, हाच्याला 1, 4तनं 3 गेला उरला 1 आणि 5तनं 2 गेलं उरलं 3, 315 छेदामध्ये 15, 15 1 15, 15 2 30 उरला किती 1, 15 1 15, तर 21 हे काय असणार त्यांच्या वेळेमधला फरक एवढा आहे. झालं. याच्यामध्ये काही असं काय बघा नव्हतं वेगळं. आणि 25वा प्रश्न काय, एक बस 80 किलोमीटर तास वेगानं 10 तास प्रवास करते. किती 10 तास प्रत्येक तासाला बघा 80 किलोमीटर प्रत्येक तासाला जातं, असं 10 तास करते. 80 किलोमीटर प्रत्येक तासाला असं 10 तास प्रवास करते. तर किती किलोमीटर अंतर गेली, 800 किलोमीटर एवढी अंतर गेली. एक रेल्वे बसपेक्षा 100 किलोमीटर जास्त अंतर म्हणजे किती, ह्याच्यामध्ये 100 किलोमीटर जास्त अंतर म्हणजे किती झालं 900 किलोमीटर एवढं अंतर 5 तासात पार करते. काय म्हणले 100 किलोमीटर जास्त अंतर 5 तासात पार करते असं नाही, 5 घंटे अधिक समय में. इथं बघा वरती हिंदीत समजते 5 घंटे अधिक समय में तर पार करते. याचा अर्थ काय बघा, सुरुवातीला काय बघा त्या बसला किती तास लागत होतं 10 तास. इथं बघा 10 घंटे तक यात्रा करते म्हणजे 10 तासामध्ये बस काटत होती. हिला मात्र रेल्वेला 100 किलोमीटर जादा जाते परंतु 5 तास जास्त वेळ लागतोय म्हणजे किती 15 तास लागतात. तर किती वेळामध्ये जाईल 15 × 90 आणि हे 0. तर उत्तर ऑप्शन क्रमांक बी एवढ्या वेळामध्ये जाणं एवढं घंटे लागतील. तर अशा पद्धतीने हे 25 प्रश्न तुम्हाला समजलेत काय बघा, आणि या 25 प्रश्नांचा सराव करा. निश्चितच याचा तुम्हाला फायदा होणार येणाऱ्या 2027च्या परीक्षेमध्ये. तर चला आपण इथं थांबूया.